लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनी आणि मानिनी ह्या हॉलमध्ये बोलत बसलेले असतात. नंदिनीची फाईल रूममध्ये विसरलेली असते. ती कामवाल्या मावशींना म्हणत असते, आमच्या रूममध्ये एका टेबलवर आनंद निवास असं लिहिलेली एक फाईल आहे, ती घेऊन या. मावशी त्या फाईलसोबत नंदिनी आणि जीवाचे डिवोर्स पेपरही उचलून घेऊन येतात. जीवा फोनवर बोलत असतो. त्याचे काही लक्ष नसते. इकडे काव्य रूममध्ये नसल्यामुळे पार्थला काव्याची आठवण येत असते. पण तो स्वतःला म्हणत असतो, आता एकटं राहायला शिकलं पाहिजे. आता एकट्या राहण्याची सवय करून घ्यायला हवी. काव्य घरी नसल्यामुळे पार्थ मानिनीशी डिवोर्सविषयी बोलणार असतो. मावशी त्या फाईल मानिनीकडे देतात. मानिनी त्या फाईल चेक करत असते. नंदिनी किचनमध्ये असते त्यामुळे तिचे काही लक्ष नसते. मानिनीला त्या फाईल चेक करता करता जीवा आणि नंदिनीचे डिवोर्स पेपर दिसतात. नंदिनी आणि जीवा डिवोर्स घेत आहेत हे सत्य मानिनीला समजते. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो. मानिनीला जीवा आणि नंदिनी डिवोर्स घेत आहेत हे कळाल्यावर तिची तब्येत खूप खराब होते. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.